सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे। आज आम्ही जात होतो कोकणातील सुंदर अशा ठिकाणी ज्याचं नाव आहे दापोली। तर मंडळी, दापोली हे कोकण किनारपट्टीवरील सुंदर असं विसावलेलं हिल स्टेशन आहे। तर इथे पोहोचण्यासाठी तुम्ही जर पुण्यावरून यायचं झालं तर हे अंतर आहे 196 किलोमीटर, ते अराऊंड 200च्या आसपास असेल। आणि जर तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणावरून येत असताल तर हे अंतर आहे 220 ते 240च्या दरम्यान। तर आज आपण चाललो होतो सासवडवरून, आणि सासवड ते दापोली हा सुंदर असा प्रवास आम्ही करणार होतो वरंध घाटातून। तुम्ही ताम्हिण किंवा पोलादपूर मार्गेसुद्धा हा प्रवास करू शकता। तर सकाळच्या थंड हवेत संत सोपानदेव महाराजांची पुण्यभूमी असलेल्या सासवड या ठिकाणावर निघताना मी आपल्या संगमेश्वर मंदिराचा लांबूनच शॉट घेतला आणि दुरूनच हात जोडून नमस्कार करत आमची जर्नी ठीकठाक होऊ देत ही प्रार्थना केली। आज आम्ही जाणार होतो आमच्या बाईक प्लस बुलेटवरून। तिला घेण्याचा घाट हा आम्ही फक्त लॉंग ट्रिपसाठीच तर घातला होता, आणि त्यानंतरचा आमचा हा एवढ्या लांबचा तिच्यासोबतचा पहिलाच प्रवास होता। अशा प्रकारे आम्ही भोरपासून 20-21 किलोमीटर पुढे आलो आणि आमची सुरुवात झाली वरंध घाट चढण्यासाठी। तर गेल्या महिन्यापासून वरंध घाट हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, त्यासाठी आम्ही आमची ट्रिप पोस्टपोन केली होती। पण शेवटी तो दिवस आलाच होता। सूर्य उगवतीला निघाला होता व त्याने डोंगराच्या कुशीतून आपले पंख बाहेर काढण्यास सुरुवात केली होती। आणि आत्ता टाईम झाला होता सकाळच्या 6:30चा, आणि आम्ही निघालो होतो वरंध घाटातून। परंतु आम्हाला जरा भीतीही होतीच की तो चालू आहे की नाही, कारण पूर्ण रोडवरून आमची बाईक सोडून एकही गाडी जाताना किंवा येताना दिसत नव्हती, आणि जरी समजा एखादी दिसलीच तर ती लोकल असायची। तरीही रिस्क घेऊन आम्ही आमचा प्रवास चालू ठेवलाच। आम्ही प्रवास करत होतो तो भोर ते महाड हा कोकणाला जोडणारा एक सुंदर असा पर्वतीय घाट रस्ता आहे। वरंध घाटातून जाताना एक सुंदर असे विलोभनीय दृश्य दिसते, ते म्हणजे नीरा देवधर डॅमचे बॅकवॉटर। हे दृश्य एवढे डोळ्यांना आकर्षित करणारे आहे की पाहताच डोळ्यांचे पारणे फिटते, आणि त्यातली त्यात आपण जर बाईकवरून हा अनुभव घेत असेल तर तो खूपच रोमांचक वाटतो। जाताना वाटेमध्ये काही हॉटेल्स देखील आहेत बरं का, त्या ठिकाणी तुम्ही स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता। हॉटेल सह्याद्री, सेल्फी पॉईंट हे हॉटेल अशा वळणावरती विसावलेले आहेत ज्या ठिकाणी थांबण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही, कारण त्याच्या बॅकला असणारे नीरा देवधर धरण हा नजारा आकर्षणच। दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस हा कमीच होता, त्या कारणाने धरणाने आपला तळ गाठलेला आपल्याला दिसत होतं। दाट झाडी, वेडीवाकडी वळणे, सह्याद्रीच्या रांगा आणि त्यातूनच जाणारे हे घाट रस्त्याचे पाणी निसर्ग सौंदर्याला एक वेगळेच वरदान देते। शेवटी आम्ही निगुडघर, नांदगाव, वेणुपुरी, कोंधारी, हिरदोशी अशी गावे क्रॉस करून थेट पोचलो ते मेन आकर्षण असणाऱ्या वरंध घाटाच्या टॉपला। इथे आल्यानंतर आपल्याला समोर वाघजाई माता मंदिर लागते, व त्याच समोर इथून जाणारा प्रत्येक वाटसरू हा विसावा घेतल्याशिवाय पुढे निघत नाही, कारण या ठिकाणापासून दरीतून येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगर्द दाट झाडी, समोर दिसणारी सह्याद्रीची अजस्र अशी पर्वतीय रांग, आणि तिथे उभे असणारे आपण, हे सगळं काही मन प्रसन्न आणि आयुष्य सुन्न करणारे असते बरं का। शेवटी मग काय, तिथे उभे राहून सह्याद्रीचा नयनरम्य असा देखावा पाहण्याचा आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचा शॉट कॅप्चर करण्याचा मोह कोणाला आवरता येणार आहे का। सकाळच्या 7:30 वाजून गेल्या होत्या, आणि आम्ही वरती आल्यावरती पाहतोय तर काय, इकडे आमच्याशिवाय बरेच मंडळी निसर्गाच्या सानिध्यात येऊन फोटोशूट करत होते। म्हणजे एवढ्या वेळ मनात जी भीती बाळगून आम्ही वरती आलो होतो की घाट रस्ता चालू आहे की नाही, तर तो गैरसमज आता आमचा खात्रीत बदलला होता की घाट हा चालू झालेला आहे। घाटाच्या वरती आल्यानंतर आम्ही इथे आधी फोटोशूट केलं, आणि इथल्या भजी आणि चहाचा स्वाद म्हणजे स्वर्गसुखच की हो। फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जरा आमच्या बाईकचा सुद्धा शॉट घेतला की जिच्यामुळे आम्ही इथे येऊन पोचलो होतो। घाटाच्या पुढे निघाल्यानंतर समोर आपल्याला अजस्र असा मोठ्या आकाराचा डोंगर दिसतो। त्याच्यासमोर आल्यावरती एका खिंडीतून समोरच आपल्याला कावळ्या उर्फ मनमोहनगड या किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता लागतो। अशा प्रकारे आम्ही वरंध घाटातून खाली उतरू लागलो, जे की वरंध ते महाड हे अंतर आता राहिले होते 25 ते 26 किलोमीटर असे। आम्ही खाली उतरताना
वरंध, मझारी अशी काही गावे पास केली. तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला एक ब्रिज लागला. त्या ब्रिजमधून लेफ्ट साईडला गेल्यानंतर ना आपण थेट जाऊन पोचतो ते म्हणजे गोवा किंवा रत्नागिरी साईडला, आणि राईट साईडला गेल्यानंतर आपण थेट जाऊन पोचतो ते म्हणजे मुंबई किंवा पुणे या साईडला. पण आपण ब्रिज पास केल्यानंतर ब्रिज खालून पुढे आल्यावरती आपण समोर जातो ते म्हणजे दापोली साईडला. सलग 4 ते 4.5 तासांचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो आमच्या डेस्टिनेशन प्लेसवरती. आज आम्ही आलो होतो दापोलीमधील पाळंदे बीचवरती. तर दापोलीत पोचल्यानंतर आम्ही आधी रिसॉर्ट सर्च केलं. आम्हाला हवं असं रिसॉर्ट मिळालं ते म्हणजे श्री गणेश साई रिसॉर्ट. हे हॉटेल एकदम बीच टच असल्यामुळे आणि बजेट फ्रेंडली असल्यामुळे सर्वांसाठीच योग्य आहे बरं का. सर्वात आधी आम्ही चेक इन केलं. मग फ्रेश होऊन मस्त जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोचलो हॉटेल आमंत्रणला. हे हॉटेल आमच्या रिसॉर्टपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि इथे जाण्यासाठी आम्हाला रिकमेंडेड केलं होतं आमच्या रिसॉर्ट ओनरनेच. तर इथे पोचल्यानंतर आम्हाला समजलं की इकडे लंच टाईम हा 12:30 नंतर सुरू होतो. मग थोडा वेळ इकडे तिकडे रिलॅक्स करून आम्ही ऑर्डर केली एक व्हेज थाळी आणि एक नॉनव्हेज थाळी. नॉनव्हेज थाळीमध्ये आम्ही ऑर्डर केली होती बांगडा थाळी. पण इथे फेमस अशी एक थाळी मिळते ती म्हणजे कोंबडी वडे थाळी. म्हणजे बरेच लोक इथे ती ऑर्डर करत होते, तर तुम्हीही ट्राय करू शकता. नॉनव्हेज प्रेमींसाठी ही थाळी योग्य आहे. आणि त्यानंतर खूप भूक तर अशी लागलीच होती. मग मस्त जेवणावरती ताव मारून आम्ही रिलॅक्स झालो. बिल पे केलं आणि आमच्या स्टेकेशनला आम्ही रिटर्न पोचलो. आता फुलपेट जेवल्याने पोटातील कावळेही शांत झाले होते आणि ट्रॅव्हलिंगमुळे आम्हीही कंटाळलो होतो. त्यासाठी आम्ही आमच्या AC रूममध्ये जाऊन एक शांत वामकुक्षी घेतली. दुपारची झोप कंप्लीट झाल्यावरती आम्ही 4 वाजता उठून थेट जाऊन पोचलो ते म्हणजे हार्ने बंदरावरती. हार्ने बंदर हे आमच्या रिसॉर्टपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. खूप पर्यटक हार्ने बंदरावरती मासळी खरेदी विक्री करण्यासाठी येतात, कारण व्यापाराच्या दृष्टीने हार्ने बंदर हे खूप मोठे मासळी बाजार म्हणून ओळखले जाते. इथे आपल्याला प्रत्येक प्रकारच्या माशाचे आणि प्रत्येक जातीच्या माशाचे दर्शन हे नक्कीच घडते. कोकणाकडे येणारा प्रत्येक मासाप्रेमी हा इथे येऊन नक्कीच भेट देतो बरं का. संध्याकाळच्या टायमिंगमध्ये हा मासळी बाजार 3 ते 6 या दरम्यान लिलावासाठी चालू असतो. पूर्वीच्या काळी मुंबई किंवा गोवा या साईडला जाणाऱ्या नौका या ठिकाणी विसाव्यासाठी थांबत असत. ऐतिहासिक दृष्टीने पाहायला गेलं तर इथे सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आपल्याला पाहायला भेटतो, जो समुद्रापासून आतमध्ये 3 किलोमीटर अंतरावरती विसावलेला आहे. हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याची डागडुजी केली होती असे सांगितले गेले आहे. आणि या किल्ल्याच्या साईडला इथे फत्तेगड, कनकदुर्ग, गोवागड असे किल्लेही पाहायला भेटतात, जे सुवर्णदुर्गच्या संरक्षणाच्या दृष्टीने बांधले गेले होते. सुवर्णदुर्गला पोचण्यासाठी आपण फेरीबोटने जाऊ शकतो. त्यासाठी पर पर्सन 200 ते 300 पर्यंत चार्ज केला जातो. परंतु जलपर्यटनासाठी बंदी असल्यामुळे आम्ही सुवर्णदुर्गला गेलो नाही. मग रात्रीच्या जेवणासाठी पापलेट खरेदी करून आम्ही येऊन पोचलो थेट आमच्या रिसॉर्टवरती. पैसे रात्रीच्या जेवणासाठी आमच्या हॉटेलमध्ये नेऊन दिले. इथे प्रत्येकी 1 किलो मागे 400 रुपीज अशा किलोने मच्छी बनवून मिळते. आता सध्या हे रेट वाढवलेले आहेत. आधी प्रति किलो 200 रुपीजने मासे बनवून मिळत होते. असो, त्यानंतर आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी करून थेट जाऊन पोचलो सनसेट एन्जॉय करण्यासाठी. मस्तपैकी बीचवरती मस्ती करून आम्ही सनसेट एन्जॉय केला, तो भुट्ट्याचा आस्वाद घेऊन. चांगले 2-2.5 तास पाण्यामध्ये मस्ती करूनही पाय निघत नव्हता. एवढा वेळ एन्जॉय करूनही मन काही भरले नव्हते, परंतु पोट भरण्यासाठी तरी आता रिसॉर्टवरती जाणे भागच होते. त्यात आता दिवसानेही कल्टी मारली होती व सूर्यानेही त्याचे
डोळे बंद करून तो पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये सामावलं होतं. तर अशा प्रकारे मावळतीच्या सूर्याचे दर्शन घेऊन आणि किनाऱ्याला आलिंगन देणाऱ्या समुद्राच्या लाटांना बाय बाय करून आम्ही काढता पाय घेतला. रिटर्न येऊन फ्रेश होऊन आम्ही गेलो बीच टच असणाऱ्या आमच्या हॉटेल्सच्या एंट्रन्समध्ये, जिथे आम्ही डिनर करणार होतो. वरून मोकळे असे निरभ्र आकाश आणि जाणवत असणारा समुद्राचा थंडगार वारा आणि त्यात गरमागरम फ्राय प्रॉम्पलेट यावर आम्ही ताव मारला. डिनर झाल्यावर समुद्रावर आदळणाऱ्या लाटांच्या कानावर पडणाऱ्या आवाजानेच कधी झोप लागली हे कळले देखील नाही. व अशा प्रकारे आमचा डे 1 फिनिश झाला. आपण भेटूयात या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओबद्दलची संपूर्ण डिटेल्स, ज्यामध्ये बजेट किंवा हॉटेलसाठी लागणारा खर्च, खाण्यापिण्यासाठी येणारा खर्च याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तसेच इथे पोहोचण्यासाठीची साधने, मार्ग हे सगळे मी त्यामध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रामकृष्ण हरी मंडळी, भेटूया लवकरच नेक्स्ट पार्टमध्ये.